नमस्कार, माझे नाव चाटे मीनाक्षी. तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला तर माहितीच आहे माझं नाव उत्तरेश्वर चाटे. तर मित्रांनो, आपल्या उत्तरेश्वर चाटे ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज लक्ष्मीपूजन आहे, तर सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला मित्रांनो, आमच्या इकडं हे पारंपरिक सण आहे, तर सगळीकडे पारंपरिक सण हे साजरा केला जातोय. तर मित्रांनो, ही रात्रपासून सगळी सजावट ही केलेली आहे, तर त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला व्हिडिओ काढण्यासाठी. तर इकडं मस्तपैकी लक्ष्मी सजवून हे करून त्यांनी साड्या दागिने त्यांचे आणि नंतर चहा त्यांनी खाण्यासाठी सर्व मांडलेली. तर सर्व मांडणी कशी आहे ती तुम्हाला संपूर्ण दाखवतो. तर चला, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ही हिरव्या कलरची साडी आहे. ही आम्ही मिऱ्या घालून साडी नेसून कंबर पट्टा लावलेला आहे. ती निळ्या कलरची साडी आहे आणि जांभळी आहे, तिला पण लावलेला आहे आम्ही कंबरपट्टा. गणपती सजवलेला आहे, हार घातला आहे. ते पिलवण बसवलेले आहे मुलगी, तिला आम्ही फ्रॉक घातलेला आहे आणि फुलाचा हार घातलेला आहे. हा साधा हार घातलेला आहे. हा मुलगा आहे, ह्याला पण हार घातलेला आहे. 2 बैलाच्या जोड्या आहेत. लाडू करंज्या केलेल्या आहेत, काटेकुंडोळे केलेले आहेत, जिलाबी केलेले आहे, शंकरपाडे केलेले आहेत, मुरकुल बनवलेले आहेत, शेप ठेवलेले आहेत, मकाचे कणीस ठेवलेले आहेत, ककड्या मांडलेल्या आहेत, मेंढरा मांडलेले आहेत, आंबाड्याची भाजी मांडलेली आहे, मिरच्या मांडलेल्या आहेत, केळी मांडलेले आहेत, डाळिंब मांडलेले आहेत, बर्फी मांडलेले आहेत, चॉकलेटी मांडलेल्या आहेत, चहा बिस्किट मांडलेले आहेत, पापड कुरवड्या मांडलेल्या आहेत. खाली छोटे छोटे ते. तर मित्रांनो, थोडीफार माहिती दिली तिनं, ते कसं व्हायला तिचं दम छटायला, कारण ती बोललेली नाही का व्हिडिओमध्ये. तर चला, आता मीच दाखवतो. तर बघा, इकडं हे आपलं पिलवण म्हणतात आमच्याकडं, तुमच्याकडं काय म्हणतात काय माहीत नाही. तर त्याला मस्तपैकी पोट घालून त्याच्यावर माळपीळ घालून गळ्यामध्ये त्याला गमजा टाकलेला. आणि इकडं आपलं हे पिलवण. तर ही मुलगी आहे, तर हिला मस्तपैकी हार ही मस्तपैकी घालून, त्याला फुलाचा हार घालून एक आपल्या मुलीचा जागा आहे ती घातलेला आहे. तर तिकडं बघा मस्तपैकी असं सजावट केलेली लक्ष्मीची. तर हे झुंबर लावलेले आहेत मस्तपैकी, ह्याच्यात लाईट लावायची राहिली. आणि ही पण बघा इकडं, ही इकडं बघा, ही काय म्हणतात की ह्याला, तर ही पण मस्त हे झुला आहे म्हणा. तर इकडे सफरचंद बांधला एक आधाराने, एक बाहुली मांडली इकडं. तर हिचे डोळे पण हलतात, तर तुम्हाला नसतील दिसत. तर बघा इकडं अजून इकडं त्यांनी खाण्यासाठी बर्फी ही मस्त मांडलेली आहे. तर तिकडं काटेकुंडळी, जिलबी, चिवडा, करंजा, लाडू, नंतर तिकडं मकाचे कणस देखील ठुले आहेत आणि तिकडं भाज्या पण ठुले आहेत. तर ककड्या हे संपूर्ण मांडलेलं आहे. तर इकडं बघा खाली आपल्या गाड्या खेळणं, सगळ्या गाड्या बिड्या हे सगळं मांडलेलं. इकडं फुलाची झाडं, तिकडं बैलजोडी पण आहे, तिकडं तिरसुळे, इकडं कप शंख ही सर्व मांडलेली आहे. तर इकडं खाली बघा, इकडं फुलाची झाड आहेत आणि त्याच्या खाली आपली देवघरातील सर्व देव मांडले आहेत इकडं. तर इकडं दत्ताची मूर्ती, इकडं श्रीकृष्ण, इकडं येडाई, रुक्मिणी, हे सगळं गणपती, इकडं दत्ता आहे, इकडं समय लावली, इकडं फुलं, इथं तांब्या आहे. तर इकडं देव तांब्या ठेवलेला आहे, तर याच्यावरती श्रीफळ ठेवून पानं लावून ठेवलेलं आहे. इकडं मस्तपैकी आरती लावलेली आणि हे पापड मस्तपैकी, इथं उदबत्या, इकडं फुलं. पुन्हा नंतर ही उतरंड म्हणजे ही राशी ठेवलेली असते याच्यामध्ये, तर ती पण ठेवलेली इकडं. आणि ही समय इकडं डबल दुसरी, इकडं कुरवाड्यात. आणि इकडं रांगोळ काढलेली मस्तपैकी अशी, हे रांगोळ बघा. आणि ही इकडं पडदावर लावलेला आहे. तर हे हार लावायचे राहिलेत अजून. हे बघा इकडं, हे काय म्हणते त्याला, छत्रीचे ओलंगण, तर ती लावलेलं आहे इकडं. आणि ती वरी इकडं राहिलं तुम्हाला दाखवायचं, हे बल्ब बघा कसा फिरायलेला आहे. तर चमकते लाईट ती खाली दिसते, या वरी दिसत नाही. तर एकदम मस्तपैकी अशी मांडणी केली. तर बघा तुम्हाला लांबून दाखवतो. तर बघा मस्तपैकी मांडणी केलेली इकडं. तर हे सर्व करण्यासाठी 1 दिवस लागलेला आहे. तर हे घरामध्येच केलेलं आहे, आपण बाहेर कुठं नाही. तर बघू शकता इकडं आपले घरातलं सर्व. तर इकडं दरवाजाला पण लावलेलं आहे एक आपण मस्तपैकी दिसण्यासाठी. तर बघा इकडं
ते बल्ब फिरायला त्याच्यामुळं मस्त वाटायला लागलेले. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा. तर चला मित्रांनो, आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या लक्ष्मीला जीव उपयोग आला तर संध्याकाळी जेवणाचा पण व्हिडिओ काढतो. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटू पुन्हा संध्याकाळी लक्ष्मीच्या जेवणाच्या वेळेस. तर चला.